या दशकातील अंतराळ शर्यतीचा काळ हा मानवी इतिहासातील एक परिवर्तनाचा काळ होता, जो अवकाश संशोधनात महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील तीव्र स्पर्धेने चिन्हांकित केला होता. या दशकातील अंतराळ शर्यतीच्या युगाने अपोलो मून लँडिंगसह 1960च्या दशकातील तीव्र स्पर्धा आणि ग्राउंड ब्रेकिंग यश मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म सेट केले. या युगाने केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना दिली नाही, तर महासत्तांनी जागतिक स्तरावर त्यांचे वैज्ञानिक आणि तांत्रिक पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे गहन जिओपॉलिटिकल परिणामही झाले. It is an ironic but accurate fact that the two strongest powers are the two in the most danger of devastation. मानवाला मंगळावर पाठवण्याची कल्पना याच दशकांमध्ये निर्माण झाली. तथापि मंगळावरील शोध आणि संभाव्य मानवी मोहिमांच्या गांभीर्याने विचार अलीकडच्या काळात आकार घेऊ लागला. त्यामध्ये प्रामुख्याने एका व्यक्तीचे नाव पुढे येते, इलॉन मस्क यांनी मंगळ हे मानवी सभ्यतेचे दुसरं घर असेल असा दावा करून जगाला आश्चर्यचकित केले. Achieve here is to make Mars seem possible, and that you can go. च्या दशकाच्या सुरुवातीस मंगळाच्या शोधात रस निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा क्षण आला. नासाच्या मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर मिशन्स स्पिरिट आणि अपॉर्च्युनिटी 2004 मध्ये मंगळावर उतरले आणि त्यांनी ग्राउंड ब्रेकिंग संशोधन केले. या रोबोटिक मोहिमांनी मंगळाच्या पृष्ठभागाविषयी आणि भूतकाळातील जल क्रियाकलापांच्या संभाव्यतेबद्दल मौल्यवान डेटा प्रदान केला आणि भविष्यातील शोधासाठी पाया तयार केला. मंगळावरील पाण्याचा बर्फ, द्रव्य पाण्याचे पुरावे, पातळपळ संसाधनेयुक्त वातावरण आणि तांत्रिक नवकल्पना या कारणांमुळे मानव मंगळावर ओढला जातो. तथापि 21व्या शतकात मंगळावर मानव पाठवण्याची दृष्टी अधिकाधिक स्पष्ट आणि मूर्त बनली, ज्यामध्ये खासगी कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इलॉन मस्क आणि स्पेसएक्स हे जीवन बहुग्रहीय बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयासह प्रमुख प्लेयर्स म्हणून उदयास आले. त्यांचे मंगळ हे प्रायमरी डेस्टिनेशन आहे. इलॉन मस्क यांनी मंगळावर वसाहत स्थापन करण्यासाठी आपले विजन सार्वजनिकपणे व्यक्त केले आणि हे स्पष्ट केले की बहुग्रहीय प्रजाती बनणे मानवाच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी एक स्टारशिप सारख्या वैश्विक चमत्काराची गरज आहे. तुम्ही विचाराल का? बरे, याचा विचार करा. आंतरग्रहीय वर्कहॉर्स एक अत्याधुनिक स्टेनलेस स्टीलचा उत्कृष्ट नमुना एक भव्य उद्देशासाठी डिझाईन केलेला आहे. थोडक्यात स्टारशिप हे आपले मंगळ आणि त्याच्या पलीकडे जाण्याचे तिकीट आहे. ही केवळ लक्झरी राईड नाही, मानवी शोधाच्या सीमा ओलांडण्यासाठी ही एक गरज आहे. त्याच प्रगत तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाईनसह स्टारशिप केवळ नाईस टू हॅव नाही, आमच्या मंगळावरील स्वप्नांना सत्यात बदलण्यासाठी हे मस्ट टू हॅव आहे. कारण जेव्हा ब्रह्मांड कॉल करेल तेव्हा तुम्हाला स्पीड डायलवर स्टारशिप हवी आहे. आता हे मस्त स्पेसशिप बनवणे सोपे काम नाही. स्पेसएक्स मधील हुशार लोक त्याची खूप चाचणी घेत आहेत. मंगळ ग्रहाने फेकलेल्या सर्व आव्हानांना ते हाताळू शकेल याची खात्री करण्यासाठी ते खरोखरच खबरदारी घेत आहेत. त्यामध्ये पहिले सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्टारशिपला अवकाशात पोहोचवण्यासाठी येणारा खर्च. मित्रांनो, येथे खरी जादू आहे. पुन्हा वापरता येण्याजोगी रॉकेट्स. स्पेसएक्सने रॉकेटचे भाग स्वॅगसह उतरवण्याची आणि त्याला दुसरी संधी देण्याची कला पूर्ण केलेली आहे. का? कारण हे सर्व मोठे मोठे पैसे वाचवण्याबद्दल आहे. आणि जेव्हा तुम्ही मार्स पार्टीची तयारी करत असता तेव्हा तुम्हाला हे जास्तीचे रुपये भव्य पार्टीसाठी हवे असतात. पूर्वी हेच रॉकेट फक्त एकदा वापरण्यात येत होते. एकदा रॉकेटने पेलोडला अवकाशात पोहोचवण्याचे कार्य पूर्ण केले की हे रॉकेट खाली येताना नष्ट करायचे, ज्यामुळे प्रत्येक ट्रिपला नवीन रॉकेट बनवले जायचे.
इलॉन मस्क हे काही फक्त मंगळावरील जलद प्रवासाचे स्वप्न पाहत नाही, तर ते लाल ग्रहावरील पूर्ण विकसित शहरांसाठी ब्लू प्रिंट्स रेखाटत आहेत. कल्पना करा, आंतरग्रहीय टॅक्सी, गजबजलेले शहर, लोकांची वाहतूक, मालवाहतूक आणि महत्त्वाकांक्षा. एक आधुनिक मंगळाचा परिसर तयार करणे आणि मंगळ ग्रहाला आमच्या पृथ्वीवरील लोकांसाठी एक स्टायलिश लाल निवासस्थान बनवणे. पण चला आपण प्रॅक्टिकल होऊया. मंगळावरचा प्रवास म्हणजे रविवारचा फेरफटका नाही. स्पेसएक्सला क्रेझी रोलर कोस्टर राईडसारखे काही अडथळेही आले आहेत. तरीही प्रत्येक अडचण त्यांच्या रॉकेट इंजिनांना इंधन देते. धडे शिकले, त्रुटी निश्चित केल्या आणि स्वप्नांच्या इंटरस्टेलर रोलर कोस्टरवर आणखी इतर राईडचे आश्वासन देऊन ते पुन्हा बंद झाले. आशा बाळगूया की एक दिवस स्पेसएक्स आपल्याला लाल ग्रहावर घेऊन जाण्यास आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यास यशस्वी होईल. या इंटरगॅलेक्टिक थ्रिल राईडमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा की मंगळावरचा स्पेसएक्सचा प्रवास एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखा आहे आणि तुम्हाला फ्रंट सीट मिळाली आहे.